जगामधलं सर्वात कॉम्प्लिकेटेड आणि अनसॉल्ड मिस्ट्री एका टाईप जर बघितलं तर इकॉनॉमिक्स कोणतं असेल तर दॅट इज हेल्थ इकॉनॉमिक्स. विल बी सरप्राइज टू नो इट्स ॲब्सोल्युटली हेल्थ इकॉनॉमिक्स. कारण काय, ज्या मोमेंटला आजार पडला की त्या मोमेंटला डॉक्टर जे म्हणेल ती पूर्वदिशा असते. ॲब्सोल्युटली जे म्हणेल तुम्हाला हेच करा, काही करा पण वाचवा. 10 कोटी लागतील, 5 कोटी लागतील, 50,000 लागतील, ॲब्सोल्युटली मेडिसिन हेच घ्या, हाच पार्ट घ्या, ह्याच कंपनीचा घ्या. का? कारण बिकॉज इट्स ॲब्सोल्यूट असिमेट्रिक इन्फॉर्मेशन असिमेट्री ज्याला म्हणतो त्या टर्म्समध्ये म्हणतो तो प्रकार हेल्थमध्ये आहे. त्याला म्हणून त्याला डॉक्टरांना याची बुद्धी दिलेली, देव अशी दिली की तुम्ही देवासारखं वागा की एक्झॅक्टली खरोखर निदान करा आणि निदान करून योग्य ते ट्रीटमेंट करा हे अपेक्षित आहे. आणि अजूनही खूप चांगले डॉक्टर आहेत. मला आठवतं मी औरंगाबादला ग्रॅज्युएशन केलं, तिथले मला डॉक्टर आवडतात. स्वतःचं छोटंसं क्लिनिक घराच्या याच्यामध्ये चालवायचे. त्यावेळेस त्यांची फीस होती 5 रुपये. दॅट इज इन 1990ची गोष्ट बोलतो मी. आणि अजूनही ते आत्ताही त्यांची फीस काहीतरी 20 रुपये आजच्या डेटला आहे. त्यांनी मला कधीही आठवलं नाही की 2 टॅबलेटच्या उलटी दिल्या. प्रत्येक जे कसं आहे तेलकट कमी खा, तिखट कमी खा, व्यायाम कर, हे त्यांचं प्रिस्क्रिप्शन कंपल्सरी असायचं. तेव्हा वाटायचं असं का, बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम रिअलाइज झालं की एक्झॅक्टली दॅट ही वॉज प्रमोटिंग हेल्दी लाईफस्टाईल. आज तसं होत नाही. आज डॉक्टरकडे गेलं की पहिलं काय, अगोदर टेस्ट करा. नथिंग रॉंग इन डुईंग टेस्ट, पण ती कधी पाहिजे ज्यावेळेस तुमचं क्लिनिकली इस्टॅब्लिश होण्यासाठी तुमचं टेस्ट करणं आवश्यक असेल तो टूल म्हणून वापरा. म्हणजे आता उलट होत आहे, क्लिनिकल इस्टॅब्लिश करण्यासाठी अगोदर टेस्ट करा, मग मी क्लिनिकल सांगतो तुम्हाला. व्हेरी अनफॉर्च्युनेट अँड दॅट इज वेअर वी आर गोइंग. आणि हे थांबू सरकार शकत नाही, थांबू फक्त तुम्ही आणि मी थांबू शकता ॲज अ सोसायटी, ॲज अ सिटीजन म्हणून. म्हणून तुम्हाला आज फिजिशियन भेटणार नाही, तुम्हाला स्पेशलिस्ट पाहिजे तेवढे भेटतील. MD फिजिशियन तुम्हाला भेटणारच नाही. का? किडनीचा आजार झाला, नेफ्रॉलॉजिस्ट पाहिजे, त्याच्यावरचा आणखी त्याच्या पुढची एक स्पेशालिटी पाहिजे, न्यूरोसर्जनच्या पुढचा त्याच्यातला किंवा कॉर्निया मधला आणखी त्याच्या पुढचा कोणतरी पाहिजे. ऑल दिस स्पेशलायझेशन आय अंडरस्टँड, स्पेशलायझेशन रिक्वायर्ड, पण त्याचा पिरामिड असा पाहिजे. आज इन्व्हर्टेड झालाय. स्पेशलिस्ट म्हणजे फिजिशियन छोटे झाले जुळते आणि बाकी सगळे खालचे स्पेशलिस्ट झाले, विच ॲब्सोल्युटली इनवर्स. हे का? पैसा आला, हॉस्पिटल झाले, कॉर्पोरेट स्ट्रक्चर आलं, मग त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आल्या, ही सायकल. मग याला आपण पब्लिक हेल्थ जी म्हणतो ही खरोखर पब्लिक हेल्थ राहिली आहे का? आणि पब्लिक हेल्थ खरोखर बघायला गेलं तर याची सेमी पब्लिक गुड, म्हणजे इकॉनॉमिक टर्म्समध्ये म्हणतात बऱ्याच जणांना त्याचा अर्थ करणार नाही. सेमी पब्लिक म्हणजे जिथेही शासनाची जबाबदारी असते, हे सेमी आहे. कारण पब्लिक गुड ज्यावेळेस म्हणतो की एका कुणी केलं तर त्याला कमी होत नाही, त्याच्यामुळे इट्स अ सेमी पब्लिक गुड. जसं प्रायमरी एज्युकेशन इज अ सेमी पब्लिक गुड, तसं हेल्थ इज सेमी पब्लिक गुड. मग पब्लिक हेल्थ जर ठेवायचं असेल तर हेल्थ इकॉनॉमिक्सला रिव्हर्स करावं लागेल. हेल्थ इकॉनॉमिक्स रिव्हर्स करणं एवढं सोपं नाही. आदरणीय व्यासपीठ, सर्वजण इथं उपस्थित मान्यवर आणि तरुण मित्रमैत्रिणींनो, मुळामध्ये आज मी यायचं की नाही हा विचार करत होतो. तो यासाठी करत होतो की ज्यावेळेस मला इन्व्हिटेशन दिलं होतं त्यावेळेस मी हेल्थ कमिशनर या पदावरती होतो. इन बिटवीन माझी बदली झाली आणि त्यामुळं मी त्यांना विनंती केली होती करंट जे हेल्थ कमिशनर आहेत त्यांना बोलवा, म्हणजे त्यांच्या निगडीत हा विषय आहे. पण त्यांनी मला अशी रिक्वेस्ट केली की आम्हाला तुम्हीच हवा आहे, म्हणून माझा नाविलाज झाला आणि मी आज तुमच्यासमोर आहे. प्रथमतः डिस्क्लेमर की मी जे आज बोलतो आहे ते माझे पूर्णपणे वैयक्तिक विचार आहेत, याचा शासनाचा काहीही संबंध नाही आहे. त्याच्यामुळे याचा अर्थ शासनाच्या पॉलिसीविषयी काही बोलतोय किंवा नाही असं काही नाही, वैयक्तिक आहे, एक प्रायव्हेट कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून. ज्या दिवशी माझ्याकडे इन्व्हिटेशन द्यायला आले होते त्यावेळेस मला साहजिकच हा पहिला प्रश्न विचारला की इंटरेस्टिंग टॉपिक वाटला, आरोग्य फिल्म फेस्टिवल. कारण माझा आणि आर्टिस्ट याचा अर्थार्थी काही संबंध नाही. मी स्वतःही आर्टिस्ट नाही आहे आणि मला त्याच्यातलं खूप काही कळतं अशातलाही भाग नाही आहे. परंतु विषय खूप चांगला वाटला आणि म्हणून मी त्यांना होकार दिला होता की यस दिस इज समथिंग गुड. कारण बिईंग आर्टिस्ट आणि एक मीडियम ऑफ कम्युनिकेशन, पर्टिक्युलरली इफेक्टिव्ह मीडियम ऑफ कम्युनिकेशन ज्याला म्हणतो, व्हिज्युअल जो असतो त्याचा इम्पॅक्ट खूप असतो, ऑडिओ व्हिज्युअल आणखी त्याच्यामध्ये इम्पॅक्ट होतो. आणि म्हणून त्याच्या माध्यमातून समाजापर्यंत एक व्यवस्थित मेसेज पोहोचवणं आणि त्याच्यामध्ये आरोग्यासारख्या विषयावर आपण जर पोहोचत असू तर खरोखरच एक इनोव्हेटिव्ह, एक क्रिएटिव्ह आणि व्हिजनरी कन्सेप्ट आहे असं मला वाटतं. त्यासाठी PM फाउंडेशन यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. असे कन्सेप्ट आज आपल्याला भेटत नाहीत.
कारण फिल्ममध्ये सुद्धा कमर्शियल आणि आर्टिस्ट अशा प्रकारचं काहीतरी डिव्हिजन केलं जातं. वेगवेगळे मेसेज चालतात. खूप हिरो जसं स्पायडरमॅन सारख्या मूवीज असतील किंवा मोठ्या असतील, खूप मोठ्या प्रमाणात ती चालतात. किंवा साय-फाय मूवीज हॉलिवूडल्या आहेत त्यासुद्धा खूप चालतात. बॉलिवूडमध्येही एक टिपिकल बॉलिवूड मूवीज खूप चालतात, पण तिथं मेसेज असतो, आर्टिस्टिक असतात, त्या तेवढ्या चालत नाहीत किंवा समाज त्याला खूप अट्रॅक्टिव्ह होत नाही. मला वाटतं की त्याच्यामध्ये एक समाजाचं प्रतिबिंब रिफ्लेक्ट होतं. कारण कोणत्या गोष्टीकडे सिरियस बघायचं आणि कोणत्याकडे नाही याच्यावरती खरोखरच आपण सर्वांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण बऱ्याच वेळेस आपण ज्या गोष्टी सिरियस नसतात त्याच्यावरती खूप वेळ घालवतो, ज्याच्यावरती तुमचं जीवन अवलंबून आहे, म्हणजे फिजिकल, आणि त्यानुसार बाकीच्या गोष्टी बघितलं त्यालाच आपण वेळ देत नाही. का देत नाही? तर आपल्याला स्वतःला असं वाटतं की मी खूप बिझी आहे, मला एवढे काम आहे. पण ते कामं कशासाठी करता? त्याचा उद्देश काय आहे? त्याच्यातून खरोखर फलनिष्पत्ती काय होणार आहे याचा आपण विचार करतो का? हा माझा स्वतःचाही सर्वांना प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की आपण थोडा वेळ आपल्या स्वतःला द्यायला सुरुवात केली तर आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतात. हा एक्सपेरिमेंट करून पहा, आपल्या स्वतःला दिसेल. त्या अनुषंगाने आरोग्य सुविधा खूप वाढल्या, नवीन टेक्नॉलॉजी आली, समाजामध्ये खूप बदल झाले. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत, आंतरराष्ट्रीय स्तरापासून अगदी लोकल लेवलपर्यंत, ज्याला आपण ग्लोकल म्हणतो, ग्लोबल आणि लोकल, याचा कनेक्ट खूप वाढला. जग खूप छोटं झालं. अगदी मी लहान असताना टेलिफोन पण नव्हता, मोबाईलचं नंतर दूरची गोष्ट झाली, इंटरनेटचा तर प्रश्नही नव्हता, हे शब्द ऐकलेले नव्हते. त्यावेळेस पत्र द्यायचे आईवडिलांना, जर म्हणजे मुलं कुठे शिकायला गेलेली असतील किंवा कुठे असतील तर पत्र लिहायचं. मग पत्र लिहायचं नाही म्हणून ते पोस्टमनला लिहायला लावायचं. इथून सुरुवात असायची मेसेज कम्युनिकेट करण्यासाठी. आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जग खूप जवळ आला असं आपण म्हणतो किंवा लहान झालं म्हणतोय. प्रश्न असा आहे, कुटुंब तरी जवळ राहिलेलं आहे का? कारण घरामध्ये बोलताना आपण व्हॉट्सअपवरती बोलतो, इंटरॅक्शन करत नाही का? माध्यम काही असू द्या, खरोखर बोलतो का, इंटरॅक्शन करतो का, हा प्रश्न. आज आपल्याला आरोग्य कसं पाहिजे तर आपण कोणते ॲपल वॉच घालतो आणि मग त्याच्यानुसार ट्रीटमेंट गुगलच्या डॉक्टरकडून घेतो. ही परिस्थिती आज अनफॉर्च्युनेट, व्हेरी अनफॉर्च्युनेट. कारण ॲपलची वॉच ही तुम्ही म्हणाल तशी रीड करणारी आहे, ती खरोखर तुम्हाला रीडिंग दाखवणार नाही आहे. आणि आपल्यापैकी बरेच जण डॉक्टर आहेत, दे कॅन डेफिनेटली डिबेट ऑन इट, बट आय कॅन वाउच फॉर दॅट. त्याचं कारण असं आहे, मला अदरवाईज पब्लिक सर्व्हिसमध्ये असल्यामुळे वेगळे अनुभव येतात. याच्यामध्ये येतात आरोग्य आयुक्त असताना आणखी जास्त आहे की 1 मिनिटात टेस्ट रिपोर्ट देतो, कोणत्याही ब्लड न काढता. अशा मशीन आमच्यासमोर प्रेझेंट केल्या जायच्या. विदिन 1 मिनिट, फक्त हाताला लावू द्या, 1 मिनिटात रिझल्ट. व्हेरी गुड. म्हणजे लोकांना आरोग्य सेवा, तुमचं आरोग्य कसं आहे 1 मिनिटात कळलं तर नथिंग लाईक इट. मग पुढचा मी फक्त साहजिक प्रश्न विचारला, इज इट स्क्रीनिंग टेस्ट ऑर कन्फर्मेटरी टेस्ट? म्हणजे कन्फर्म नाही, याच्यानंतर कन्फर्म करण्यासाठी वेगळी टेस्ट करावं लागेल. तसं तुमच्या ॲपलच्या घरी येऊन, कोणत्या घरी वॉचवरून जर तुमचं हेल्थ किती आहे जर बघत असाल तर पहिलं काम करा ते बाजूला काढून टाका, का त्याच्यावर तुमची हेल्थ दिसणार नाही आहे. उलट हेल्थ बिघडण्याचे चान्सेस त्याच्यामुळे जास्त आहेत. आणि सायंटिफिकली सांगतो, माझं आय हॅव नथिंग अगेन्स्ट टेक्नॉलॉजी, ॲब्सोल्युटली नथिंग अगेन्स्ट टेक्नॉलॉजी. परंतु ते जे रिडिंग्स असतात त्या प्रिझम्प्टिव्ह असतात. आणि प्रिझम्प्टिव्ह रिडिंगवरती तुम्ही काहीतरी मेडिसिन, तेही गुगलच्या डॉक्टरकडून घेणार, म्हणजे आणखी जास्त कॉम्प्लिकेशन्स वाढवणार. कारण मला काय झालं की मी गुगल करणार, कोणते टॅबलेट घेऊ, त्याप्रमाणे गुगलचं जे काय अल्गोरिदम लिहिलेलं आहे, तुम्ही ज्या गोष्टी क्लिक करतात त्या तुम्हाला परत 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 पाठवत जाणार, त्या तुम्हाला येत राहणार, तुम्ही त्या घेत राहणार. असं जर आर्टिफिशियल लाईफ आपण जगत असू तर वी आर नॉट लिव्हिंग ऑर लिडिंग आवर पर्सनल लाईफ. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा डेफिनेटली वापर करा, पण आर्टिफिशियल लाईफ जगू नका. आणि म्हणून आजच्या फिल्म जे आपण बघणार आहोत त्याच्यामधून काहीतरी मेसेज दिलेले आहेत. आपलं जीवन जे आहे ते जीवन आरोग्यदायी असावे असं जर वाटत असेल तर स्वतःकडे बघायला सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण टेक्नॉलॉजी वाढली, मेडिसिन्स अवेलेबल आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल आलेले आहेत, पैसा आहे, त्याच्यामुळे मी ट्रीटमेंट घेऊ शकतो. या पद्धतीनं आपण जर आरोग्य आपलं जीवन जगणार असू तर मुळामध्ये आपलं आयुष्य आपण दुसऱ्याच्या हाती देतोय. नंबर 1. नंबर 2,
ज्या अर्थी तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडते त्या अर्थी तुमचं आरोग्य ऑलरेडी बिघडलेलं आहे. त्याच्यावरती ट्रीटमेंट केलं तर ओरिजिनल जे तुमचे हेल्थ असायला पाहिजे ती राहणार नाही. आणि नंबर 3, ती एक वेळेस सायकल सुरू झाली मग एका कॉम्प्लिकेशन्स होऊन दुसऱ्या कॉम्प्लिकेशन्स पर्टिक्युलरली एक वेळेस इन्व्हेजिव्ह सर्जरी काहीतरी केली मग त्याला काही एंड राहत नाही. वन्स यू स्टार्ट इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट मग त्याला एंड राहत नाही. आता हे सगळं जर अवॉइड करायचं असेल खूप सिम्पल साधे सोल्युशन्स आहेत पण ते एक तर पटत नाहीत किंवा पटलं तर कळतं पण वळत नाही तसं आपल्याला मान्य होत नाही की आपण त्यापणे अडॅप्ट करत नाही. आता सर्वात जास्त डिजीज कोणता असेल तर तो आपल्याला नॉन कम्युनिकेबल डिजीज जे बर्डन ज्याला म्हणतो तो आहे. म्हणजे याच्यापैकी आपल्या समोर जे बसलेले आहेत किती जण खरोखर हेल्दी आहेत हा प्रश्न जर विचारला तर बऱ्याच जणांना वाटेल मी स्वतः हेल्दी आहे. 90% आपल्यापैकी ह्या हॉलमध्ये बसले त्यापैकी हेल्दी नाही आहेत. आणि आय एम मेकिंग दिस स्टेटमेंट व्हेरी व्हेरी कॉन्शियसली. मी हेल्दी म्हणतोय, तुम्ही कदाचित फिजिकली फिट असाल याचा अर्थ हेल्दी आहात असा होत नाही. हेल्दी याचा अर्थ तुम्ही मेंटली सुद्धा फिट पाहिजेत, फिजिकली पाहिजेत, स्पिरिच्युअली पाहिजेत. म्हणजे WHO ची जर डेफिनेशन बघितली तर ऑल 3 पॅरामीटर्स होती तुम्हाला फिटनेस पाहिजे. फिजिकली सुद्धा आपल्यापैकी या हॉलमध्ये बसले असतील हार्डली 20% लोक फिजिकली फिट असतील, नॉट मोर दॅन दॅट. का तर आपल्याला डायबिटीज पासून हायपर टेन्शनपर्यंत हे कॉमन झालं. अगदी लहान मुलाच्या अगदी 5 वर्षाच्या मुलापासून ते शेवटपर्यंत. आणि मग आपण टॅब्लेटवर राहायला सुरुवात होतो, ती सायकल चालू होते. तर ती विशियस सायकल जर बदलायची असेल आणि आपल्याला खरोखरच लाईफ एन्जॉय करायचं असेल तर फर्स्ट थिंग यू नीड टू डू इज टू गिव्ह टाइम टू युअर सेल्फ. स्वतःला वेळ द्यायला सुरुवात करा, स्वतःच्या आरोग्याला वेळ द्यायला सुरुवात करा, फक्त फिजिकलला नव्हे. बऱ्याच गोष्टी आपण बघतो की मला 6 पॅक करायचे, मला डंबेल्स हे करायचे, मला अशी फिजिकल पाहिजे, हाईट पाहिजे. पण जर हेल्दी नसेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून हेल्दी हॅबिट्स मग त्या झोपण्याच्या असतील, जेवणाच्या असतील, व्यायाम करण्याच्या असतील आणि हेल्दी थॉट्स विचार करण्याचे असतील ह्या महत्त्वाच्या. त्या दृष्टिकोनातून मी ह्या फिल्म फेस्टिवलला बघतो. आज आपण इथं आला त्याच्यातून काहीतरी मेसेज घेऊन जा. मी कधी मध्ये टी व्हीवरती काही चांगल्या फिल्म्स बघतो, त्याच्यामध्ये एक डिमेन्शियावरती एक मराठीमध्ये कोणतरी एक फिल्म बघितली, मला छान वाटलं की त्याच्यातून खरोखर एक मेसेज दिला. आता डिमेन्शियासारखा आजार म्हणजे नेमकं काय अजून मेडिसिनमध्ये त्याला काही उत्तर सापडलेलं नाही अजून तरी. आणि असे येत राहणार. आणि दीज आर ऑल नॉन कम्युनिकेबल डिजीज, ऑल जे आपण पूर्णपणे अवॉइड करू शकतो. याला 1 रुपयाची औषधाची गरज नाही, पूर्णपणे अवॉइड करू शकतो. डायबिटीज पूर्णपणे बरा होऊ शकतो. कॅन्सर पूर्णपणे अवॉइड केला जाऊ शकतो, प्रिव्हेंट. ट्रीटमेंट नाही करू शकत, प्रिव्हेंट केला जाऊ शकतो इफ इट इज अर्ली डायग्नोसिस. इथूनपासून सुरुवात केली तर याला एक टर्म आहे लाईफस्टाईल डिसीजेस. म्हणजे ज्या प्रकारचं जीवन जगतो त्याच्या आधारे आपण हे आजार ओढून घेतलेले आहेत. आणि म्हणून लाईफस्टाईल डिसीजवरती उत्तर फक्त आपली लाईफस्टाईल चेंज करणं एवढंच आहे, त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. की मला वाटतं की ह्या थीमवरती सुद्धा फिल्ममध्ये खूप जास्त काम करण्याची गरज आहे आणि ते प्रॅक्टिस आपल्याला करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेस माझ्याकडे बघून मला म्हटलं तुम्ही खूप फिट आहात. ऑफकोर्स मी तेवढा फिट नाही हे मला माहिती आहे. पण ज्याविषयी कॉम्प्लिमेंट येते याचा अर्थ आपण वी आर अज्युमिंग की आपण अनफिटच असायला पाहिजे, हे अजम्पशन आपलं असतं. आपण ओव्हरवेट आहोत, आपल्याला डायबिटीज आहे, आपल्याला हायपर टेन्शन आहे आणि कोणत्या तरी प्रकारचे स्ट्रोक्स येतात, काहीतरी प्रॉब्लेम येतात. तर हे बेसिकली लक्षण आपल्या अनहेल्दी लाईफस्टाईलचं आहे. आणि ॲडवाईस करताना मी माझ्या याच्यावरती NCTवरती आमचं डिस्कशन चालू होतं की याला कसं काही पुढे नेता येईल, कशा पद्धतीने NCTचं प्रिव्हेन्शन करता येईल. लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे. मला अग्रीड. म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, लाईफस्टाईल चेंज करायचं ज्यावेळेस प्रश्न येतो म्हणजे नेमकं काय करायचं. म्हणजे हेल्दी फूड खायला पाहिजे. एक्झॅक्टली. समजा कदाचित मला कळत असेल समोरच्या माणसाला हेल्दी फूड खायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे सांगता येईल का. नाही, फ्रूट्स खाल्ले पाहिजे भरपूर. मला अग्रीड. मला सांगा मराठवाड्यामधला खाणारा फ्रूट, नाशिकमधला, विदर्भमधला त्याने एकच फ्रूट खायचं की वेगळे खायचे. फ्रूट खायचे म्हणजे आता मराठवाड्यात वेगळं फ्रूट आहे, विदर्भात काहीतरी वेगळं आहे, नाशिकला कोणतरी वेगळं आहे, कोकणात कोणतं तरी वेगळं आहे. नाही, कोणतंही फ्रूट चालतं. मुळामध्ये निसर्ग एवढा सायंटिफिक पद्धतीनं आहे त्याचं आपण अंडरस्टँडिंगच करायला तयार नाही. मराठवाड्यामध्ये जे फ्रूट्स आणि जे धान्य प्रोड्यूस होतं ते तिथल्या ॲग्रो क्लायमॅटिक झोननुसार तयार होतं. त्या ॲग्रो क्लायमॅटिक झोन म्हणजे तिथं राहणारी माणसं सुद्धा त्या ॲग्रो क्लायमॅटिक याच्यानुसार त्याची लाईफस्टाईल पाहिजे. तर तिथले फ्रूट्स आणि सिजनल फ्रूट्स खाणं अपेक्षित आहे. त्याला जर तुम्ही सांगितलं नाही ड्राय फ्रूट्स खा, एक तर त्याला अवेलेबल पण असणार नाही आणि त्याला ते सूट पण होणार नाही. येस, ड्रायफ्रूट कुठेही खाल्ले चालू शकतात, त्याच्याबद्दल मला दुमत नाही. पण ज्यावेळेस आपण सिजनल फ्रूट्सची गोष्ट करतो त्यावेळेस हा प्रश्न येतो
की ॲग्रो क्लायमॅटिक झोननुसार तुमचा फूड पाहिजे. थंडीच्या ठिकाणी तुम्हाला वॉर्म देणारे फूड तुम्ही इंटेक घेतलं पाहिजे. त्याच्यावर नॉनव्हेज कुठं खायचा याची एक काही ताईट ठरलेली आहे. ड्रिंक कुणी घ्यायचं याचंही ठरलेलं आहे. तुम्ही नॉर्थ पोलला किंवा साऊथ पोलला असाल तिथं तुम्ही ड्रिंक घेतलं मी थोडंफार समजू शकतो. पण थार डेझर्टमध्ये तुम्ही जे ड्रिंक घेत असाल तर दॅट इज हाऊ वी आर लिव्हिंग आवर लाईफ. इट्स रिअली ॲस्टॉनिशिंग. आणि म्हणून याच्यावरती विचार करण्याची आपल्यावरती खूप वेळ आलेली आहे आणि हीच विचार आपण करत नाही. आणि मग फ्रुट्स खायचे ना, ठीक आहे, किती खायचे म्हणजे आपली मन अॅन ॲपल अ डे किप्स डॉक्टर हवे. पण ते ॲपल सगळ्याला अवेलेबल असणार नाही. कदाचित तिथं पेरू असेल तर पेरूही खाल्लेलं चालेल. किंवा जळगावला गेलो केळीच खात बसलं तर 1 महिन्यामध्ये तुमचं वजन मात्र 4-5 किलोच्या फ्रेटले वाढणार. काही प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. मग काय पाहिजे लाईफस्टाईल किंवा मला जे हेल्दी लाईफस्टाईल ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मला चांगली फूड पाहिजे. म्हणजे नेमकं काय हे जर मला माहीत नसेल तर मी कसं करणार. त्याच्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल ज्यावेळेस म्हणतो किंवा माझ्या फूड हॅबिट जर म्हटलं तर नेमकं मी काय खायचं किती खायचं हे मला माहीत नसतं. मग मी काय करतो गुगल. आता गुगलला जे काय त्याचं लॉजिक लावलं अल्गोरिदम दिलेलं अमेरिकेमध्ये ते अमेरिकेचे फूड स्टॅम्प नाही म्हणतात हे खा म्हणजे अवेलेबल नाही, किती खा, कसं खाणार, कोणत्या वेळेस खाणार. राईट. ज्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे काय, चहा. सकाळी उठल्या उठल्या अगोदर चहा पिणार मी. त्याशिवाय मला जमत नाही. म्हणजे जॉगिंगला जायच्या अगोदर चहा पाहिजे किंवा बेड टी. बरेच लोक बेड टी म्हणतात. मुळामध्ये रात्रभर तुमची ॲसिडिटी वाढलेली असते आणि अजून ॲसिडमध्ये ॲसिडिटी वाढवता तुम्ही. चहा टाकता म्हणजे ॲसिडिटी वाढवताय तुम्ही. व्हेरी सिम्पल. यासाठी डॉक्टर होण्याची आवश्यकता नाही. हे आपले आईवडील पण आपले सांगू शकतात की अगोदर सकाळी उठल्या की जेवण कर नंतर काय करायचं ते. कारण डायजेस्टिव्ह सिस्टम इज द बेस्ट इन द मॉर्निंग. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे जे एन्झाईम्स असतील ते तुम्हाला भेटतील. डायजेशन चांगलं होईल. पर्यायानं तुमचं डायजेशन चांगलं झालं की 90% हेल्थ तुमची चांगली राहते. पण याच्याकडे लक्ष देत नाही. मग आपण बघू उद्या चहा पिऊ, कॉफी पिऊ, स्मोकिंग असेल तर करू आणि नंतर वाटलंच तर खाऊ. अगोदर कसं होतं लहानपण मी शेतीत काम केल्यामुळे मी त्या दृष्टीने बघतो की शेतकरी होतो, गावात होतो, की जेवणासाठी घरात, व्यायामासाठी बाहेर किंवा एंटरटेनमेंटसाठी बाहेर. आता एक्झॅक्टली उलटं झालं. जेवणासाठी बाहेर, एंटरटेनमेंटसाठी टी व्ही समोर घरात. एक्झॅक्टली उलटं. म्हणजे निसर्गाचे एक्झॅक्टली उलटं चालत चाललो आपण. आयडियल काय आहे की जेवण सनसेट नंतर संध्याकाळी करू नये. आता एक्झॅक्टली फक्त जेवण रात्रीच करतो आपण 9-10 वाजता. अगदी सायंटिफिक. हे का? येस, आय कॅन अंडरस्टँड की प्रोफेशन चेंज झालेले आहेत त्याच्यामुळे लेट नाईट आलं हे मला मान्य आहे. बऱ्याच जणांनी अतुल कुलकर्णीचा फिटनेस बघितला असेल. राईट. त्या फिटनेसचं गमक एकच आहे, ही डझंट ईट आफ्टर सनसेट. मी त्यांना स्वतः विचारला प्रश्न, माझी नॅचीमध्ये भेट झाली होती. सनसेट नंतर ते जेवत नाहीत. राईटली सो. का? कारण जेवणाच्या अगोदर तुम्ही झोपायच्या अगोदर तुम्ही जेवण केलं तर डायजेस्टिव्ह सिस्टम ते ॲब्झॉर्ब करणार नाही. तुमच्या फॅटी ॲसिडमध्ये फॅट्समध्ये कन्व्हर्जनचं प्रमाण जास्त वाढणार. तर ही जी लाईफस्टाईल आहे हे कशात आली पाहिजे तर आपल्या शिक्षणामध्ये आली पाहिजे, आपल्या डे टू डे लाईफमध्ये आली पाहिजे. हे जोपर्यंत होणार नाही, डे टू डे आपला भाग बनणार नाही तोपर्यंत आपण लाईफस्टाईल चेंज करू शकणार नाही. मग ते फूडच्या बाबतीत असेल, राहणीमानाच्या बाबतीत असेल, इंटरॅक्शन करण्याच्या बाबतीत असेल, समाजामध्ये वावरण्याच्या बाबतीत. दिस इज लाईफस्टाईल. म्हणजे लाईफस्टाईल जेवढी सायंटिफिक तेवढं तुमचं लाईफ सायंटिफिक आणि हेल्दी राहील. म्हणून आपण सर्वांनी हे प्रयत्न केला पाहिजे की आपलं लिव्हिंग जे आहे हे हेल्दी असलं पाहिजे. ॲब्सोल्यूट हेल्दी. मग ते फूडच्या बाबतीत असेल, विचारसरणीच्या बाबतीत असेल, इंटरॅक्शनच्या बाबतीत असेल, कोणत्याही बाबतीत. ते जर आपण सुरू केलं आपल्यापासून, स्वतःपासून, मग आपलं कुटुंब, कम्युनिटी ऑटोमॅटिकली याची मुवमेंट बनेल. आणि म्हणून इंडियाला जर खरोखर हेल्दी बनवायचं असेल तर आपण सर्वांनी हेल्दी बनावं लागेल. आपण सर्वांना हेल्दी बनायचं असेल तर आपली लाईफस्टाईल आपल्याला चेंज करावी लागेल. ज्यावेळेस ऑनरेबल प्राईम मिनिस्टर म्हणतात की फिट इंडिया, तर त्यांचा म्हणण्याचा उद्देश फक्त जिममध्ये जाऊन करा असा नाहीच आहे. फिट इंडिया इन ऑल सेन्स आहे. की फिट इंडिया म्हणजे हेल्दी पाहिजे, फिटही पाहिजे, फिजिकली आणि मेंटली फिट पाहिजे. तर हे जर केलं तर आपण पुढे जाऊ शकतो. मला वाटतं की ह्या 2 दिवसाच्या फिल्म्समध्ये आपण बरेच बघाल, त्या दृष्टीने लाईफस्टाईलमध्ये चेंजेस कराल आणि हेल्दी लाईफ आपण जगाल अशी अपेक्षा करतो. हे करत असताना याची सुरुवात फक्त आणि फक्त आपल्यापुरती न ठेवता इतरांबरोबर शेअर करा आणि पुढे चालण्याचा प्रयत्न करा. लास्ट बट नॉट द लिस्ट,
याच्यामध्ये आताच बोलताना सांगितलं की पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ हेल्थ. परत मी सांगतो याचं पर्सनल व्ह्यूज म्हणून. जगामधलं सर्वात कॉम्प्लिकेटेड आणि अनसॉल्ड मिस्ट्री एका टाईप जर बघितलं तर इकॉनॉमिक्स कोणतं असेल तर दॅट इज हेल्थ इकॉनॉमिक्स. विल बी सरप्राईज टू नो इट्स ॲब्सोल्युटली हेल्थ इकॉनॉमिक्स. कारण काय, ज्या मोमेंटला आजार पडला की त्या मोमेंटला डॉक्टर जे म्हणेल ती पूर्वदिशा असते. ॲब्सोल्युटली जे म्हणेल, तुम्हाला हेच करा, काही करा पण वाचवा. 10 कोटी लागतील, 5 कोटी लागतील, 50,000 लागतील, ॲब्सोल्युटली मेडिसिन हेच घ्या, हाच पार्ट घ्या, ह्याच कंपनीचा घ्या. का? कारण बिकॉज इट्स ॲब्सोल्यूट असिमेट्रिक इन्फॉर्मेशन असिमेट्री ज्याला म्हणतो त्या टर्म्समध्ये म्हणतो तो प्रकार हेल्थमध्ये आहे. कारण त्याला डॉक्टरांना याची पद्धत दिलेली, देव याची दिलेली की तुम्ही देवासारखं वागा, की एक्झॅक्टली खरोखर निदान करा आणि निदान करून योग्य ते ट्रीटमेंट करा हे अपेक्षित आहे. आणि अजूनही खूप चांगले डॉक्टर आहेत. मला आठवतं मी औरंगाबादला ग्रॅज्युएशन केलं, तिथले मला डॉक्टर आठवतात स्वतःचं छोटंसं क्लिनिक घराच्या याच्यामध्ये चालवायचं. त्यावेळेस त्यांची फीस होती 5 रुपये. दॅट इज इन 1990ची गोष्ट बोलतो मी. आणि अजूनही आत्ताही त्यांची फीस काहीतरी 20 रुपये आहे आजच्या डेटला. त्यांनी मला कधीही आठवलं नाही की 2 टॅबलेटच्या वरती दिल्या. प्रत्येक वेळी कसं आहे, तेलकट कमी खा, तिखट कमी खा, व्यायाम कर, हे त्यांचं प्रिस्क्रिप्शन कंपल्सरी असायचं. एवढं वाटायचं असं का? बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम रिअलाइज झालं की एक्झॅक्टली दॅट ही वॉज प्रमोटिंग हेल्दी लाईफस्टाईल. आज तसं होत नाही. आज डॉक्टरकडे गेलं की पहिलं काय, तर अगोदर टेस्ट करा. नथिंग रॉंग इन डुईंग टेस्ट, पण ती कधी पाहिजे, ज्यावेळेस तुमचं क्लिनिकली इस्टॅब्लिश होण्यासाठी तुमचं टेस्ट करणं आवश्यक असेल तो टूल म्हणून वापरा. म्हणजे आता उलट होत आहे, क्लिनिकल इस्टॅब्लिश करण्यासाठी अगोदर टेस्ट करा, मग मी क्लिनिकल सांगतो तुम्हाला. व्हेरी अनफॉर्च्युनेट. अँड दॅट इज वेअर वी आर गोईंग. आणि हे थांबू सरकार शकत नाही, थांबू फक्त तुम्ही आणि मी थांबू शकतो ॲज अ सोसायटी, ॲज अ सिटीजन म्हणून. म्हणून तुम्हाला आज फिजिशियन भेटणार नाही, तुम्हाला स्पेशालिस्ट पाहिजे तेवढे भेटतील. MD फिजिशियन तुम्हाला भेटणारच नाही. का? किडनीचा आजार झाला, नेफ्रॉलॉजिस्ट पाहिजे, त्याच्यावरचा आणखी त्याच्या पुढची एक स्पेशालिटी पाहिजे, न्यूरोसर्जनच्या पुढचा त्याच्यातला किंवा कॉर्नियामधला आणखी त्याच्या पुढचं कोणतरी पाहिजे. ऑल दिस स्पेशलायझेशन, आय अंडरस्टँड स्पेशलायझेशन रिक्वायर्ड, पण त्याचा पिरामिड असा पाहिजे. आज इन्व्हर्टेड झाला आहे. स्पेशलिस्ट म्हणजे फिजिशियन छोटे झाले जोडते आणि बाकी सगळे खालचे स्पेशालिस्ट झाले, विच ॲब्सोल्युटली इनवर्स. हे का? पैसा आला, हॉस्पिटल्स आले, कॉर्पोरेट स्ट्रक्चर आलं, मग त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आल्या, ही सायकल. मग याला आपण पब्लिक हेल्थ जी म्हणतो, ही खरोखर पब्लिक हेल्थ राहिली आहे का? आणि पब्लिक हेल्थ खरोखर बघायला गेलं तर याची सेमी पब्लिक गुड, म्हणजे इकॉनॉमिक टर्म्समध्ये म्हणतात बऱ्याच जणांना त्याचा अर्थ करणार नाही. सेमी पब्लिक म्हणजे जिथंही शासनाची जबाबदारी असते, हे सेमी आहे. कारण पब्लिक गुड ज्यावेळेस म्हणतो की ते एकाने कुणी केलं तर कमी होत नाही त्याच्यामुळे इट्स सेमी पब्लिक गुड. जसं प्रायमरी एज्युकेशन इज अ सेमी पब्लिक गुड, तसं हेल्थ इज सेमी पब्लिक गुड. मग पब्लिक हेल्थ जर ठेवायचं असेल तर हेल्थ इकॉनॉमिक्सला रिव्हर्स करावं लागेल. हेल्थ इकॉनॉमिक्स रिव्हर्स करणं एवढं सोपं नाही आहे. का नाही आहे? त्याला अनेक कारण आहेत. त्याला एकच XY डॉक्टर कम्युनिटी जबाबदारी काय ॲब्सोल्युटली नाही. फार्मासिस्ट होणे जबाबदारी काय ॲब्सोल्युटली नाही. इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर ॲब्सोल्युटली नाही. इट्स टोटलिटी ॲज अ होल. ज्या प्रकारचे आपण लाईफस्टाईल, परत मिळतं लाईफस्टाईल आपण जगतोय त्या पद्धतीनं, म्हणजे फास्ट लाईफ जगायचं म्हणून आता व्हेकल एवढं झालं की रस्त्यावर ठेवायला जागा नाही आहे. पोल्युशन वाढलं, पोल्युशनची इफेक्ट तुमच्यावरती होणारच आहे, वेदर यू लाईक इट ऑर नॉट लाईक, होणारच आहे. मग बंद करायचं का? त्याचा उपाय काय? पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढायचं का? मग पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवायचं तर आम्हाला कधी भेटेल? एक एन नंबर ऑफ क्वेश्चन्स. मोबाईल नव्हता त्यावेळेस लाईफ होता, आता मोबाईलच्या पुढचे आपण गेलो, पुढे चिपच येतं. तुमच्या मूवीमध्ये बघा सायफायमध्ये चिप टाकलं होतं, उद्या चिपची पण गरज नाही करायची. तुमच्या इयरमधला इयर ड्रमच त्याला करून टाकतील, ऑटोमॅटिकली तुम्हाला बटन दाबलं चालू होईल. दॅट इज पॉसिबल, व्हेरी मच पॉसिबल, कारण टेक्नॉलॉजी त्या दृष्टीने चाललेली. पण हे सगळं करत असताना आर वी लुझिंग टू लिव्ह लाईफ ऑफ ह्युमन बिईंग? दॅट इज द क्वेश्चन वी नीड टू आस्क. आपण आपलं जीवन खरोखर जगतोय का स्पेंड करतोय? म्हणजे व्हॉट यू कॅन से, आर यू युजिंग टाइम ऑर यू आर स्पेंडिंग टाइम? मी वेळ काढूपणा करतोय, म्हणजे जीवनात आलो, जगलो, काहीतरी नोकरी केली, मोठा फिल्म स्टार झालो, मोठा अधिकारी झालो गेलो, हा करतोय का खरोखर त्या जीवनाचा काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह यूज करतोय? आता व्हेन यू से कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये सिंपल, माझ्या दृष्टीने पॅरामीटर सिंपल आहे, कारण माझ्या बदल्या पण खूप होतात, त्याच्यामुळे मला आणखी जास्त कळायला लागलं की तुम्ही त्या पदावर चांगलं काम केलं कशाच्या आधारे म्हणायचं. तर तुम्ही त्या पदावर गेल्यानंतर कोणते म्हणजे सार्वजनिक जीवनातला असेल किंवा अगदी सोसायटीमधला पदाधिकारी असेल, त्याच्यात ज्यावेळेस समजा सोसायटी आहे, सोसायटीमध्ये
अध्यक्ष बनवलं, ट्रेझरर बनवलं, सेक्रेटरी बनवलं आणि 1 वर्षात टाईम भेटला असं गृहीत धरलं. ते ज्यावेळेस मी त्या पदावर जातो आणि ते पद सोडतो, या काळामध्ये त्या सोसायटीमधले भांडणं कमी झालं का वाढले? 1 पॅरामीटर. ती स्वच्छता चांगली का वाढली? म्हणजे काय झालं? पद घेतल्यानंतर आणि पद सोडल्यानंतर त्या पदाची गरिमा वाढली का कमी झाली? दिस इज अ सिंपल पॅरामीटर. तसंच आपण जन्माला आलो आणि मृत्यू होताना या मधल्या काळामध्ये समाज चांगला पुढती गेला का खाली आला, हा जर पॅरामीटर लावला तर आपण सगळे खाली आहेत. कदाचित इंडिव्हिज्युअल लेवलला सक्सेस असेल, आय एम नॉट डिनाइंग दॅट. कदाचित काही लेवलला सक्सेस म्हणजे तुम्ही सक्सेसचे पॅरामीटर, पण ॲज अ सोसायटी ॲज अ होल जर बघितलं तर खरोखर आहोत का? म्हणजे रस्त्यावरती जाताना आपल्याला मुलं जे शाळेत पाहिजेत ते भीक मागताना दिसतात, तर हे आपलं सक्सेसचं पॅरामीटर आहे का? मग आपली इकॉनॉमी 5 ट्रिलियन व्हायला असं म्हणतो, चांगली गोष्ट आहे, इकॉनॉमी ग्रो व्हायला पाहिजे, पण ते इक्विटेबलचं काय? त्या पॉवर्टीचं काय? मेडिकल फॅसिलिटी भरपूर आहे, पण अनहेल्दी असतो तर करायचं काय त्याचं? दीज आर द हार्ड क्वेश्चन्स वी हॅव टू आस्क आवर सेल्स. आणि म्हणून आपण जसं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा इश्यू आला, सगळ्या समाजातल्या जेवढे प्रॉब्लेम असतील जगामधले तेवढे डिस्कशन मात्र व्हॉट्सअपवरती होतं. सगळे त्याच्यावर पाहिजे ते सोल्युशन. आय एम नॉट डिनाइंग त्याचं डिस्कशन व्हायला पाहिजे, बट द मोमेंट इट कम्स टू ॲक्शन इट बिकम्स बिग झिरो, अँड दॅट इज द प्रॉब्लेम. वी टॉक डोंट ॲक्ट. माझं एवढंच म्हणणं आहे, प्लीज स्टार्ट ॲक्टिंग विथ वन सेल्फ. खरोखरच आपल्याला बदल हवा असेल, स्वतःच्या जीवनामध्ये असेल, कुटुंबाच्या बाबतीत असेल, समाजाच्या बाबतीत असेल, प्लीज स्टार्ट ॲक्टिंग. आणि ॲक्टिंग नॉट इन फिल्म, ॲक्टिंग इन लाईफ. यू नीड टू ॲक्ट. मला वाटतं नाही कसं गोष्ट करायची आहे तर केली पाहिजे, आणि मग त्याची सुरुवात थॉट्स बदलण्यापासून सुरू पाहिजे. सो चेंज द थॉट, स्टार्ट ॲक्शन अँड रिपीट द बेनिफिट्स. हे जर केलं तर मला वाटतं आपण डेफिनेटली एका चांगल्या भविष्याकडे जाऊ शकतो. अन्यथा सक्सेस ऑफ आयलंड्स असतील, एक्सलन्स पुढे जाईल, परंतु ओव्हरऑल ज्याला डेव्हलपमेंट आणि ग्रोथ अशा अँगलने जर बघितलं तर ते होणार नाही आहे. आणि म्हणून जरी आज मी थोडं फिल्मच्या वेगळे बोलत असलो तरी पण त्या अनुषंगाने आरोग्य हा जरी विषय घेतला तरी तोच आहे. मला वाटतं याचं सुद्धा रिफ्लेक्शन फिल्मच्या किंवा याच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. आणि समाजाचे आपण अविभाज्य भाग असल्यामुळं ज्याला ऑर्गॅनिक होल अशा दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. कारण सिम्पल ट्रूथ एवढंच आहे की आपण आपली बॉडी आहे, ह्या ज्या हात आहे, तोंड आहे, डोकं आहे, माझ्या बॉडीपासून हे डोकं बाजूला ठेवलं तर मी माणूस म्हणून राहत नाही. सेम समाज हा ऑर्गॅनिक आहे, त्याचा सर्वात महत्त्वाचा भाग माणूस हा आहे, त्याचा दुसरा भाग नेचर हा आहे. हे जर आपण त्याचे वेगळं केलं तर ते आपण समाजभिमुख राहत नाही. याचा सर्वात चांगला लेसन आपल्याला कोरोनाच्या काळात भेटला. कारण आपल्याला घरात बसून राहायचं म्हणलं तर किती कासावीस झालं होतं, क्वारंटाईन नको वाटत होतं. ते रिफ्लेक्शन तुम्ही ऑर्गॅनिक ह्युमन बिईंग आहात. समाज हा माणूस हा समाजशील प्राणी आहे याचा आहे. आणि म्हणून हा समाज टिकवायचा असेल, पुढे न्यायचा असेल तर वी नीड टू चेंज आवर थिंकिंग, वी नीड टू ॲक्ट. फक्त बसून व्हॉट्सअप करून होणार नाही. येस, दॅट इज अ मीन्स म्हणून डेफिनेटली वापरा, परंतु तुमचा गोल आहे तर समाजाला, स्वतःला आणि समाजाला पुढे नेणं आहे. स्वतःपासून सुरुवात करा, कम्युनिटीपर्यंत जा, ऑटोमॅटिक चेंजेस होतील, प्रोव्हाइडेड यू ॲक्ट. अँड आय थिंक दॅट्स वॉट आय ट्राय टू डू इन माय लाईफ. इफ एव्हरीबडी ट्रायज, आय एम नॉट सेइंग आय एम राईट ऑर रॉंग, आय मे बी ॲब्सोल्युटली रॉंग, देयर इज नो क्वेश्चन अबाउट इट. कारण प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. पण खरोखर जर आपल्या पुढे जायचं असेल समाजाला तर समाजाने विचार करण्याची गरज आहे आणि समाजाने त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. तो जर मिशन ह्या 2 दिवसाच्या माध्यमातून पुढे घेऊ शकलो, स्टार्टिंग विथ युअर हेल्थ, आय थिंक दॅट विल बी द सक्सेस ऑफ दिस फिल्म फेस्टिवल. आय विश ऑल द बेस्ट टू दिस फिल्म फेस्टिवल अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.